नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत अशी अंडा करी। तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ही अंडा करी बनली गेली आहे। दिसायला जितकी ही अंडा करी अप्रतिम दिसते तितकीच ही चवीला भन्नाट अशी लागते। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। एकदा जर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवली तर नक्कीच पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने अंडा करी बनवाल याची खात्री आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 अंडी उकडून घेतलेली आहेत, आता ती सोलून घ्यायची आहेत। अंडी सोलून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे ह्या अंड्याला एका वरच्या बाजूने कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर अख्खा अंड वापरायचं नसेल तर तुम्ही याचे 2 भागही करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं अंड्याचा वापर करू शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने मी सर्व अंड्यांना असे वरच्या बाजूने कट करून घेतलेले आहेत। आता गॅसवर पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे तिखट, हळद आणि मीठ। तेलामध्ये तिखट, हळद, मीठ व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। संपूर्ण पॅनलाही मी तिखट, हळद, मीठ असं व्यवस्थित परतलेलं आहे। आता याच्यामध्ये जी उकडलेली अंडी आहेत ती घालायची आहेत आणि व्यवस्थित अशी सर्व बाजूनी आपले हे तिखट, हळद, मीठ लागेल असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत। एका बाजूला अंडी फ्राय होतात तर दुसरीकडे आपण छोटंसं वाटण बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतला आहे, त्याचबरोबर लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतले। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून आपण आता हे छान असं बारीक वाटून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट मी इथे बनवून घेतलेली आहे। दुसरीकडे आपली अंडी ही व्यवस्थित फ्राय झालेली आहेत। आता पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की तुमच्याकडे जर असतील ते खडे मसाले इथे वापरू शकता। मी इथे तमालपत्र, दालचिनी, स्टारफूल आणि जिरे वापरलेले आहे। व्यवस्थित तेलामध्ये परतून झाल्यानंतर इथे आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे। कांदा घातल्यानंतर परतत राहून छान असा तांबूस रंगावर आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कांदा इथे भाजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। त्याच्यामध्ये घातले चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद, 1 चमचाभर इतकी धनेपूड, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला। आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। छान असं मसाल्यांना तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा आहे। तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी छान मसाले भाजून घेऊया। 3 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान असं कढईने मसाल्याला तेल सुटलेलं आहे। छान व्यवस्थित असा परफेक्ट मसाला भाजला गेलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटीभर गरम पाणी वापरणार आहोत। शक्यतो कोणत्याही पदार्थामध्ये आपण जेव्हा पाणी वापरतो तेव्हा ते गरमच असावं, त्याच्यामुळे पदार्थाची चव आहे तशीच राहते। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित एकदा सर्व मसाले मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये जी फ्राय केलेली अंडी आहे ती घालायची आहे। सर्व अंडी मसाल्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित अंडी
सर्व अंड्याला व्यवस्थित मसाला लागेल असं सर्व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। सर्व मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी वापरणार आहोत। ती हातावर थोडीशी चुरगळून वापरायची आहे, त्याच्यामुळे आपल्या पदार्थाला खूप छान असं चव येते। कस्तुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाला व्यवस्थित परतून घेऊया आणि आता याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान अशी अंडा करीला उकळी येईपर्यंत वाट पाहूया। तर तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख ही अंडा करी बनली गेलेली आहे। अशा ह्या अंड्याला उभ्या चिरा दिला की छान आतपर्यंत मसाला जातो आणि ती चवीला खूप छान लागतात। आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा सर्व अंडा करी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल ह्याची खात्री आहे। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि खरंच ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद।